एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहार वाचून नाही बळी हेतू. ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये सात्विक अन्नाचे वर्णन करताना सांगतात की आपण जे अन्न सेवन करतो त्यामुळे आपल्या अंगात आणि आपल्या मनात बळ येतं. म्हणजे आपलं मनोबल आणि प्रतिकारशक्ती उत्तम ठेवायची असेल तर आहारच सगळ्यात महत्त्वाचा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढे ज्ञानेश्वर महाराज सात्विक आहाराचं वर्णन करताना सांगतात की जे अन्न 3 तासापूर्वी शिजवलेलं आहे, जे अन्न ताजं आहे, ज्याच्यामध्ये स्निग्धता आहे, ज्याच्यामध्ये रसाळपणा आहे, असं अन्न जे आहे ते अन्न सात्विक अन्न समजावं. या उलट अतिशय तिखट, अतिशय तेलकट आणि शिळं अन्न हे सात्विक अन्न नाही. त्याचबरोबर प्रसन्न मनाने सात्विक अन्न घेतलं तर आपली प्रतिकारशक्ती आणि आपले मनोबल वाढते असे ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये म्हणतात.